डेंटिस्ट हा डॉक्टर नसतो असं खूप साऱ्या लोकांचं मत आहे. सो याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय? अक्कलदाढ ही काढावीच लागते का? तर ब्रेसेस आणि अलायनर याच्यामध्ये काय फरक आहे आणि कुठलं बेटर आहे कोणासाठी, मला हे सांगा एकदा. आणि अलायनरचं कॉस्ट हे 1.5 लाखापासून ते 2.5-3 लाखापर्यंत जाऊ शकतं, म्हणजे 3 पट आहे. तर काही गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत का ज्याच्यामध्ये डेंटल ट्रीटमेंट कव्हर होऊ शकते? आपण दररोज ब्रश करतो, पेस्ट बदलतो, काही वेळा माउथवॉश पण वापरतो, पण तरीही प्रश्न राहतो, माझे दात वारंवार का दुखतात? WHO 2023च्या ओरल हेल्थ रिपोर्टनुसार भारतात 7% लोकांना आयुष्यात एकदा तरी गंभीर दातांचं संक्रमण होतं, पण त्यातली निम्मी लोक डॉक्टरकडे जातच नाहीत. पण गंमत बघा, भारतात केवळ 8% हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये डेंटल कव्हरेज असतं. म्हणजे दात दुखले की उपचार आपल्याला आपल्याच खिशातून करावा लागतो. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत एक पॉवर कपल, डॉक्टर शांतनू आणि डॉक्टर अंकिता, जे फक्त दातच दुरुस्त करत नाहीत तर लोकांचा आत्मविश्वास देखील परत आणतात. की ब्रश करण्याची राईट टेक्निक काय आहे? तर खरंच पेन फ्री डेंटिस्ट्री असते का? तर जेव्हा पेशंट इथून रेडी असतो आणि बरा होतो तेव्हा बाकीच्या गोष्टी फार मॅटर करत नाही.